किमान वर्षभरात किरण तुम्हाला इतकं समजलं पाहिजे की मी या क्षेत्रासाठी बनलो आहे की नाही. म्हणजे काय, पास होण्यासाठी. ते स्वतःला समजू शकतात. 1 वर्षात जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मित्राला विचारा, तुमच्या मास्तरला विचारा. 1 वर्षात समजत नसेल तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मग तुम्ही नीट स्वतःकडे बघत नाही, तुम्ही कुठेतरी हवेत गोष्टी करतायत. बरोबर. ठीक आहे. तुमच्या क्षमतेप्रमाणे परीक्षा निवडली पाहिजे. लेवल. येस. ठीक आहे बाबा, मी फार काही केलं नाही पण आता मी प्रेरित झालोय, गटकं करा, तेवढं तर करून दाखवा. आपल्याकडे एक गैरसमज आहे अजून, क्लास 1 केलं तर क्लास 2 तरी होतो माणूस. हे काय मोठा गैरसमज. म्हणजे मग तुम्ही बीई करायचं म्हणजे तुम्ही डिप्लोमाचा जॉब मिळेल का तुम्हाला? हे काय असं नसतं. जे करायचं असतं तेच करायचं असतं. मग तुम्ही ते करा, पुढची तयारी करा, पण आधी तुम्ही बेस तर तयार करा, लेवल प्रमाणे करा आणि वर्षभरात तर अंदाज यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने तयारी करा. याला म्हणतात स्वयंमूल्यमापन. की अरे मी जितकं ठरवलं त्याच्यापैकी किती करतोय, किती जमतंय. मला गणित येत नव्हतं, ठीक आहे मी क्लास लावला, ऑनलाईन लावला, फलाना लावला. गायडन्स घेतलं पाहिजे. लोकांना असं वाटतं की लायब्ररीत बसून अभ्यास होऊन आपण एकटं पास होऊ शकतो. असं नाही होत. हे पण ते इंटरव्ह्यू मधलंच आहे. मी काहीच नाही, मी माझा अभ्यास केला, मी PSI झालो. तो बरोबर आहे, त्याचं चूक नाहीये. अरे पण सगळे तसं नाही करू शकत ना. त्याचं अकॅडमिक्स वेगळं आहे, त्याचं अंडरस्टँडिंग, त्याच्या इतक्या वर्षाची जी जडणघडण झाली आहे, त्याचा IQ, हे सगळं वेगळं आहे. म्हणून जिथे गायडन्सची गरज आहे तिथे प्रोफेशनली गायडन्स घेतलं पाहिजे, क्वालिटीचं घेतलं पाहिजे. बरोबर. आणि इतकं करून जर वर्षभरात तुम्हाला समजत नसेल मग काहीतरी चुकतंय. आम्ही असं म्हणतो कायम, मी बोलताना, की तुम्ही एक फार झालं तरी तुम्हाला वाटलं की नाही मी स्वतःला वेळ दिला पाहिजे, मी अजून ताकद लावली पाहिजे, 2 ते 3 वर्ष खूप झाले. आणि माझ्याकडे पण काही लोक 4-5 वर्षात झाली आहेत ज्यांचा फारच बेस कच्चा होता. पण हे थोडे 2%, 3%, याच्यावर 3-4 वर्ष आता वर तर आपण वेळ दिला नाही पाहिजे. 8-10 वर्ष झाले तरी थांबतात. आता लोक का थांबतात ते सांगतो तुम्हाला मी. याच्याकरता थांबतात, त्यांच्या डोक्यात असं आहे की याच्याशिवाय आपल्याला काही तरणोपाय नाही. आपण हे झालं तरच आपलं कल्याण आहे, नाही तर आपलं काही होऊ शकत नाही. बरं, हे आधी बदलावं लागेल. असं नाहीये. ह्या क्षेत्रात जागा किती, आपले तरुण किती, वास्तव बघितलं पाहिजे. ठीक आहे. या क्षेत्रातून आजपर्यंत जी लोक पासआउट नाही झाली ती काय रस्त्यावर आली का? नाही. मी तुम्हाला हजारो स्टोरी सांगू शकेल की त्यांनी त्यांचं जग इतकं उभारलं. ठीक आहे. तर हे एक आपण प्रयत्न करतोय काहीतरी सर्वोच्च मिळवण्याचा. ठीक नाही झालं तर तुम्ही नक्की दुसरं काहीतरी करू शकतात आणि नक्की प्रत्येकात काहीतरी असतं, ते शोधा. ऍक्च्युअली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही, हे जनरल करिअर आहे. जनरल म्हणजे काय, कोणीही करू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. येस. याला काही स्पेशल हे रिक्वायर्ड नाही. पण तुमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी स्पेशल आहे, ते शोधा. तुमच्यात कुठलं स्किल आहे, तुमच्यात कम्युनिकेशनचं स्किल आहे का, तुमच्यात व्यवहाराचं स्किल आहे का, तुमच्याकडे एखादी गोष्ट ऑब्झर्व करण्याचं स्किल आहे का. प्रायव्हेट फील्डमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये इतके जॉब आहेत आणि लोक भेटत नाहीयेत पाहिजे त्या क्वालिटीचे. बरोबर. मग त्याच्यात क्वालिटी आणण्यासाठी तुम्ही प्लॅन बी निवडा, त्याच्यासाठी 1-2 वर्ष द्या, स्ट्रगल घ्या. पण जर तुम्ही उत्तम दर्जाचा परफॉर्मन्स दिला तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, कारण माणसं चांगल्या दर्जाची मिळत नाही देशामध्ये. म्हणून तुम्ही हे करत नाही याचा अर्थ तुम्ही नंतर काहीच करू शकणार नाही असं होत नाही. अजून एक कारण असतं, लोक काय म्हणतील. गावाकडे साहेब सांगून ठेवलंय. तर पहिल्यांदा ना तुम्ही हे काम कॉम्पिटेटिव्ह करायला सुरुवात केली की तुमचे मित्र, नातेवाईक आणि सगळे गाव शिवातले लोकांना सांगून द्या, ही स्पर्धा परीक्षा आहे, याच्यात पास होतोच असं नाही. ठीक आहे, मी एकतर पास होईल नाहीतर मी नाही होणार, आणि नाही झालं तर माझं काही जग बुडत नाही, मी अजून काहीतरी चांगलं करीन, पण मी हे प्रयत्न करतोय. हे असं क्लॅरिटी ठेवली पाहिजे घरी, मित्रात, कुत्रात. आपण काय करतो, आपण ना मोठ्या मोठ्या गोष्टी आधीपासून करायला लागतो. मोठ्या गप्पा, मोठ्या प्रिलिम झालं तरी आपल्याकडे गुलाल लावतात, बॅनर लागतात. बॅनर काय फालतू पण आहे. बरोबर. ठीक आहे, काही विशेष नाहीये. पास होणं सुद्धा फार विशेष नाही खरं तर. ठीक आहे ना, कारण काम पुढे आहे, हे तर फक्त पहिली टप्पा झालाय. तर वास्तवतेचं स्वतः पण भान ठेवा, नातेवाईकांना आणि मित्रांना पण भान द्या. किती क्लॅरिटी आहे, हे मी पास होईल
किंवा मी नाही होणार, नाही दोघं शक्यता आहे की नाही मला सांगा तुम्ही. दोन्ही आहे. शक्यता बरोबर आहे. माझी तयारी आहे, पहिल्या दिवशी म्हणा की या दोघांना माझी तयारी आहे. पण मी तर पूर्ण प्रयत्न करेल पास होण्यासाठी, पूर्ण ताकद लावून देईल. पण बाकीच्या गोष्टी माझ्या हातात नाहीये. ही स्पर्धा आहे ना, दुसऱ्याचा परफॉर्मन्स तुमच्या हातात आहे का? नाही. नाहीये. माझ्या हातात काय आहे? माझे प्रयत्न, ते मी बेस्ट करेल, इम्प्रूव्ह करत करत करेल. 2 वर्ष घेईल, 3 वर्ष घेईल, पण एक पॉइंट येईल आणि तिथे मला समजायला पाहिजे की यार आता इम्प्रूव्ह नाही होते. ठीक आहे, मान्य आहे, 4 दिवस वाईट वाटेल, पण 5व्या दिवशी तर जग ओपन आहे तुम्हाला, बरोबर. संधी आहेत भरपूर, तुम्ही काय काय नाही करू शकत. आणि जो माणूस ह्या परीक्षा देतो खरंच त्याला चांगलं ज्ञान येतं, एकतर पूर्ण आवाका येतो समाजाचा, बरोबर. मेहनतीची सवय लागून जाते. Yes. हा, अभ्यास करणं रोज 8 तास. ठीक आहे, Patience. तुम्ही हे जर दुसऱ्या क्षेत्रात वापरलं ना, मी तुम्हाला सांगतो एवढी ताकद. प्रचंड संधी आहेत. Yes.